कोथरूडमध्ये महिलांना पोलिसांकडून मारहाण झाल्याच्या प्रकरणासंदर्भातली बातमी। पोलिसांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी तरुणी न्यायालयामध्ये जाणार। रणजित जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिकची माहिती देतील। रणजित, वृषाली, आपण पाहिलं तर गेल्या 3 ते 4 दिवसापासून कोथरूडमधील ज्या पीडित तरुणी आहेत त्या अद्यापही पोलिसांवर जी आहे ती कारवाई करण्यावर ठाम आहेत। अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यासंदर्भात असेल किंवा शिवीगाळासंदर्भात या ठिकाणी जे आहेत आता या मुली कोर्टामध्ये देखील जाण्याची तयारी त्या पीडित तरुणींची जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला एकूणच पाहायला मिळतं। आपण पाहिलं तर कोथरूड पोलीस ठाण्याच्या आवारात 2 दिवसापूर्वी जे आहे तो मोठा राडा जो आहे तो या ठिकाणी झाला। पीडित तरुणी जे आहेत त्या या ठिकाणी ठाण मांडून जे आहे ते बसले होते, मात्र पोलिसांकडून त्यांना एक या संदर्भात कारवाई करता येणार नाही असं पत्र जे आहे ते या ठिकाणी दिलं। त्यानंतर आपण पाहिलं तर आता या पीडित तरुणी ज्या आहेत त्या न्यायालयात मागणी जी आहे ती करणार आहेत। यावर आपण पाहिलं तर ज्याप्रमाणे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या केस प्रमाणे जी केस लढली त्याचप्रमाणे यामध्ये सुद्धा ही लढाई जी आहे ती लढली जाणार असल्याचं वंचितकडून सांगण्यात आलं आहे। धन्यवाद रणजित दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।